मागचे अनेक दिवस आम्ही स्वबळावरती लढू, आम्ही पुरेसे ताकदवान आहोत, आम्हाला कोणाची गरज नाही, अशा पद्धतीची वल्गना करणारे भाजपचे नेते नेमके कसे झुकले? आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून अमित शहांच्या रूपाने कशी काय सूत्र फिरवली? शिंदेच्या नेत्यांकडून खरंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांची तक्रार करण्यात आली। एकूणच त्यांच्या वर्तणुकीबद्दल प्रचंड आक्षेप होते। तुम्ही जर बघितलं असेल तर अगदी 2 आठवड्यापूर्वी शिंदेच्या अनेक मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली, बैठकीला जाण्याचं टाळलं आणि एक प्रकारे ठळकपणे आपली नाराजी दाखवून दिली। विशेषतः शिंदेच्या शिवसेनेमधून भाजपमध्ये जे काही पक्षप्रवेश होत होते त्याला शिंदेच्या नेत्यांचा, मंत्र्यांचा थेट विरोध होता। इतकंच नाही तर आमचे कडवे विरोधक भाजप घेत आहे आणि त्यांना ताकद देत आहे, एक प्रकारे आमच्या समोर आमच्या शत्रूंना उभं केलं जातं, अशा पद्धतीची ती मांडणी होती आणि म्हणून त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आणि मंत्रालयामध्ये सुद्धा उमटलेले बघायला मिळाले। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा रवींद्र चव्हाण यांची तक्रार घेऊन शिवसेनेचे नेते आणि मंत्री गेले होते, मात्र फडणवीसांनी त्यांना फटकारल्याचं दिसून आलं। त्यानंतर एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीला गेले अमित शहांना भेटायला आणि मागच्या काही दिवसांमध्ये अनेकदा अमित शहांना एकनाथ शिंदे भेटलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्याबाबत स्पष्ट शब्दामध्ये नाराजी व्यक्त केलेली होती। आणि त्यानंतर खरं तर अमित शहा काय करणार याकडे लक्ष लागलेलं होतं, मात्र परवा म्हणजे बुधवारी संध्याकाळी रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। त्या चर्चेनंतरच सगळी सूत्र फिरल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यानंतर रवींद्र चव्हाण मुंबईमध्ये आले, एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर त्यांच्या बंगल्यावरती एकनाथ शिंदेंची भेट घेतली। रवींद्र चव्हाण काहीसे थंड झालेले बघायला मिळाले। त्यांचा जो एक आक्रमक पवित्रा होता तो थोडासा काय म्हणू शकतो आपण जरा डाऊन झाला आणि शिंदेंसोबत आता युती करणार असल्याचं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं। आता शिंदेंना अमित शहांचं वारंवार बळ मिळते। लक्षात घ्या, अमित शहा हे गृहमंत्री आहेत, भाजपचे अत्यंत ताकदवान नेते आहेत, 2 नंबरचे नेते आहेत आणि शिंदे कायमच महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वापेक्षा दिल्लीच्या नेतृत्वाच्या म्हणजे अमित शहांच्या जवळ असल्याचं वारंवार स्पष्ट झालेलं आहे। अनेकदा तक्रार घेऊन सुद्धा ते गेलेले आहेत आणि उत्तरं घेऊन सुद्धा येतात। म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांशी वाद झाला तरी अमित शहांनी शिंदेंना कायमच जवळ ठेवलेला आहे, कायमच साथ दिली आहे आणि याही वेळेस तोच अनुभव आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आता शिंदेंना सोबत घेण्याची भाजपची कारणं काय? तर राजकारणामध्ये कुणीच दुसऱ्याच्या फायद्यासाठी काही करत नाही। स्वतःचा फायदा दिसत असेल तरच ती मूव्ह खेळली जाते, हे स्पष्ट आहे। त्यामुळे भाजपचा काय फायदा आहे? तर पहिला फायदा शिवसेना नावाचा फायदा होणार आहे। लक्षात घ्या, मुंबईमध्ये जर निवडणूक लढायची आहे तर शिवसेना आणि मुंबई यांचं अतूट नातं राहिलेलं आहे। त्यामुळे शिंदेंकडे असलेलं शिवसेना नाव याचा भाजपला फायदाच होणार आहे। दुसरा मुद्दा, ठाकरेंना अंगावर घ्यावं लागणार नाही। लक्षात घ्या, ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्येच सामना होईल, तेच एकमेकांवरती चिखल उडवत राहतील। भाजप आपोआप विकासाच्या मुद्द्यावरती प्रचार करेल आणि त्यामुळे ठाकरेंना थेट अंगावर घ्यावं लागणार नाही। ते जे काही आहे ते त्यांचं आणि शिंदेंचं सुरू राहील। तिसरा मुद्दा,